गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं आहे. तर US मार्केटमध्ये ॲपल आणि टेस्ला दोनही स्टॉक चांगल्यापैकी फॉल झालेत. टेस्ला नियरली 6% आणि ॲपल 3%. त्याच्यामागचे रिझन्स असे आहेत की ॲपलने चायनामध्ये ॲपलच्या फोनवरती डिस्काउंट ऑफर केलेत. जनरली जे हायर सेगमेंट किंवा लक्झुरियस सेगमेंटमध्ये प्रोडक्ट असतात तर ते डिस्काउंट वगैरे कधीही ऑफर करत नाहीत, परंतु ते ॲपलने केल्यामुळे ते इन्व्हेस्टरला बिलकुल आवडलेलं नाही आहे. त्यानंतर टेस्लाचं जर पाहिलं तर टेस्लाचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत, आपण काय म्हणतो की सेल्स रिपोर्ट मंथली, तर ते काही म्हणावे एवढे इम्प्रेसिव्ह नाही आहेत. त्यामुळे टेस्लामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळते आहे. परंतु टेस्ला ऑलरेडी खूप ग्रोनअप झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे, त्यामुळे एवढं पॉसिबल आहे. तर हे सगळं पाहता US मार्केटमधले जे तीनही इंडेक्स आहेत तर हे मार्जिनली लोअर क्लोज आहेत, परंतु फार काही तिथे आपण काय म्हणतो की ग्लोबल क्यू जे आहे तर ते फार टेन्शन देणारे बिलकुल नाही आहेत. तर काल रात्री एक रिपोर्ट आला युएसचे जे काही इन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी युएसची जी इकॉनॉमी आहे तर तिला डाऊनग्रेड केलेलं आहे. ओके, तर आता साहजिकच आहे त्याचा इम्पॅक्ट हळूहळू पूर्ण जगावरती होत असतो, परंतु आता त्याला किती सिरियसली घेतलं जातं आहे त्या रिपोर्टला त्याच्यावरती ही गोष्ट डिपेंड आहे. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट पाहिले तर मिक्स आहेत, काही ग्रीनमध्ये काही रेडमध्ये क्लोज आहेत. त्यानंतर जर आपण कालचं आपलं इंडियन मार्केट पाहिलं तर काल होती निफ्टीची एक्सपायरी आणि आपल्याला एक चांगलं अपसाईड मुवमेंट काल पाहायला मिळालं, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की FIच्या शॉर्ट पोझिशन्स 86% आहेत की ज्या खूप हायर आहेत. त्यामुळे साहजिकच आहे जर मार्केटला स्टॉप लॉसेस ट्रिगर झाले हायर साईडला तर मार्केट वर जाऊ शकतं किंवा मग न्यूट्रल राहू शकतं, परंतु डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस नव्हते, कारण डाऊन साईडला पोझिशनच नव्हत्या. खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं होतं, त्यामुळे आपल्याला काल पाहायला मिळालं की मार्केट सडनली स्पाईक झालं. तर आता मार्केट पॉझिटिव्ह झालेलं आहे का किंवा मग इथनंही पुन्हा खाली येईल का? तर बघा, याच्यामध्ये बरेच इफ्स अँड बट्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, मार्केट शॉर्ट टर्ममध्ये पॉझिटिव्ह झाले. ओके, दुसरी गोष्ट, मार्केट जरी पॉझिटिव्ह झालेलं असलं तरी तुम्ही डॉलर इंडेक्स पहा, डॉलर इंडेक्स 109 क्रॉस करून वरती गेला आहे. त्यानंतर जर 10 इयर बॉन्ड यील्ड जर आपण पाहिला तर तोही हायर साईडला आहे. म्हणजेच काय की जे दोन मेजर कंपोनंट्स आहेत की जे इमर्जिंग मार्केटला वरती घेऊन जातात तर ते सध्या अपोजिट साईडला आहेत आणि ते अपोजिट साईडला राहण्याचे चान्सेस आहेतच. त्यामुळे फार काही खुश होण्याची गरज नाही आहे या रॅलीमुळे, हे लक्षात ठेवा. परंतु जर टेक्निकली आपण पाहिलं तर आता जे पुट रायटिंग झालेलं आहे ते 23,800, त्यानंतर 24,000, 23,900 या लेवलला झालं आहे. त्यामुळे 24,000 हा एक फार चांगला सपोर्ट म्हणून आता ॲक्ट करेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर हायर साईडला जर आपण पाहिलं तर 24,500, 24,800 आणि 25,000 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आता आपल्याला दिसून येते. जर आपण FISDAचा डेटा जर अजूनही पाहिला तर प्रोप्रायटरी ट्रेडर्स जे आहेत तर ते कालपर्यंत निगेटिव्ह बायसमध्ये होते, ते आज न्यूट्रल झालेत. जर आपण FIचा डेटा पाहिला तर FIs अजूनही निगेटिव्ह स्टॅन्स याच्यामध्ये आपल्या मार्केटवरती धरून आहेत. त्यांच्या पोझिशन्स ज्या 86% होत्या त्या 80% खाली आल्यात, म्हणजेच काल त्यांना बऱ्यापैकी लॉस बेअर करावा लागलेला असणार आहे. त्यानंतर आपण जर FISDAचा कालचा डेटा पाहिला तर FIsनं चक्क बाईंग केलं आहे. FIsनं 1,500 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 22 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की DISनं बऱ्यापैकी प्रॉफिट बुकिंग केलेलं असणार आहे, परंतु ती फिगर आपण म्हणतो की फक्त एक मार्जिनली पॉझिटिव्ह दिसते आहे. मग साहजिकच आहे की जेव्हा शेअर्स स्वस्त होते ते आता DIS खरेदी करत होते, रिटेलर्स खरेदी करत होते, मग साहजिकच आहे प्रॉफिट बुकिंग होणं स्वाभाविक आहे. जर आता आपण आपल्या बँक्सकडे आलो तर आज बँक्स फोकसमध्ये राहण्याची आपण काय म्हणतो की शक्यता आहे. त्याचं कारण असं, ICRAनं एक रिपोर्ट दिला आहे की जे इंडियन बँकिंग सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये जे बँक्स आहेत तर त्या येणाऱ्या वर्षामध्ये फार हेवी ग्रोथ दाखवू शकणार नाहीत, असा त्यांचा रिपोर्ट आहे.
त्यामुळे आज बँक्स फोकसमध्ये राहतील. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर काल जरी इंडेक्स एवढा वरती गेलेला असला तरी स्टॉक्सनं फार जास्त मुवमेंट दिलेलं नाही. त्यामुळे स्टॉक स्पेसिफिक मुवमेंट अजूनही बाकी आहे आणि याला आपण प्री बजेट रॅली म्हणू शकतो. म्हणजेच काय की जरी ग्लोबल क्यूज फार सपोर्टिव्ह सध्या नसले तरीही आपल्या मार्केटमध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळू शकतं. त्याचं कारण असं आहे ते म्हणजेच आपल्याकडे येणार आहे बजेट आणि त्यानंतर कॉर्पोरेट अर्निंग्स. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहता आपण जे काही प्री बजेट बाईंग असतं तर ते आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि साहजिकच आहे की 1 फेब्रुवारीपर्यंत आपल्या मार्केटमध्ये थोडासा उत्साह हा राहणार आहे. त्यानंतर मग पुढं पाहूयात. तर मग अशा पद्धतीनं जर आपण गिफ्ट निफ्टी जर आज पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की 100 पॉईंट्स गॅप डाऊन मार्केट ओपन होत आहे की जे आपण काय म्हणू शकतो की एक्सपेक्टेडही होतं. त्याचं कारण असं की जेव्हा मार्केट एवढं सडनली वरती जातं तेव्हा जी ॲव्हरेज ॲडजस्टेड क्लोजिंग प्राईस असते ना तर ती थोडी खाली येते आणि त्यानंतर थोडा प्रीमियम देखील खाली येतो फ्युचरचा. मग ते ॲडजस्ट केलं की एक 80-100 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन होणं स्वाभाविक आहे. आता जर आपण इमिजिएट टेक्निकल हर्डल जर मार्केटमध्ये पाहिला तर 24,200चा जो हर्डल आहे तर तिथे 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज टच करतं. त्यामुळे तो इमिजिएट हर्डल आहे आणि तिथे सस्टेन करणं फार गरजेचं आहे. म्हणजेच डाऊन साईडला 24,000 आता आणि अप साईडला 24,200 या दरम्यान मार्केटनं सस्टेन करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मग मार्केट हळूहळू वरच्या बॉक्समध्ये जाईल म्हणजेच 24,200 ते 24,500 या लेवलला. तर मग आता प्री बजेट रॅलीमध्ये काय काय होतं आहे ते पाहणं फार गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत डॉलर इंडेक्स डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत बिलकुल कुठल्याही रॅलीवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कधीही मार्केट ट्रॅप करू शकतं हे लक्षात ठेवा. कारण डॉलर इंडेक्स हा पूर्ण जगासाठी फार महत्त्वाचा कंपोनंट आहे आणि US चा 10 इयर गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड तर तो सुद्धा हायर साईडला आहे. या दोन गोष्टी जोपर्यंत कूल डाऊन होत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये सस्टेनेबल रॅली आपल्याला लॉंग टर्ममध्ये पाहायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आपलं कॅपिटल वाचवून तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.